तर सांगलीच्या कवठे महांकाळ या ठिकाणी शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे। मात्र हल्लेखोराकडे असलेली रिव्हॉल्वर लॉक झाल्यानं गोळीच उडाली नाहीये, त्यामुळे पुढचा मोठा अनर्थ टळलाय। ही संपूर्ण घटना मात्र हल्ल्याचा प्रयत्न झालेल्या ठिकाणातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। हल्लेखोर मात्र या प्रकरणानंतर पसार झालाय। कवठे महांकाळ या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजित पाटील याच्यावर अज्ञात तरुणानं गोळीबाराचा प्रयत्न केलाय। मात्र रिव्हॉल्वर लॉक झाल्यानं ही गोळी उडालीच नाहीये। रात्री कवठे महांकाळ शहरातील एका मोबाईल शॉपीमध्ये हा प्रकार घडलाय। आपण या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहू शकतोय कशा पद्धतीनं या अज्ञातानं गोळीबार करण्याचा प्रयत्न केला। सांगलीच्या कवठे महांकाळ या ठिकाणची ही घटना आहे। शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न झालाय। मात्र हल्लेखोराकडे असलेली रिव्हॉल्वर लॉक झाल्यानं ही गोळी उडालीच नाहीये सुदैवानं, त्यामुळे पुढचा मात्र अनर्थ टळलाय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। हल्लेखोर मात्र या प्रकारानंतर पसार आहे। पोलीस अधिकचा तपास करतायत। कवठे महांकाळ या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजित पाटील याच्यावर अज्ञात तरुणानं गोळीबार केलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शरद सातपुते आहेत आपल्यासोबत। शरद, नेमकं काय घडलंय? कवठे महांकाळ येथे मोबाईल दुकानमध्ये अभिजित हा मित्रासोबत बसला होता। यावेळी अज्ञात एक हल्लेखोर तोंडाला मास्क बांधून हातात रिव्हॉल्वर घेऊन तिथे आला। त्याने गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, पण रिव्हॉल्वर बहुधा लॉक झाल्यामुळे गोळी झाडली गेल्याने याच्यामुळेच अभिजितचा जीव सुदैवाने वाचल्याचं बोललं जात आहे। आणि त्याला पकडण्याच्या पूर्वीच त्या हल्लेखोरांनी तिथनं पलायन केल्याचं दिसून आलेलं आहे वर्षा। आणि ही घटना पूर्ण सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे वर्षा। निश्चितच शरद, त्यामुळे पुढे तपासात काय होतं हे पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।